अभ्या, माझ्या प्रेमाची लाज राख. लाज राख माझी पोरी. बापू, हरलो मी, थकलोय. एकच स्वप्न पाहिलं होतं, त्याच मी स्वप्न झालं. संपलं सगळं. बापू, हे बघ, असं काही बी झालेलं नाहीये. एवढा हताश व्हायची काही गरज नाहीये. हे पाय, लतीचं लग्न होणार आणि ठरल्या वेळेलाच होणार. बापू, तुम्ही नका ना स्वतःला त्रास करून घेऊ. अरे असं नाही करू. असं नाही कर. वराड निघून गेलं. सगळीकडं चितू झाली. हातमध्ये तेव्हासारखा जाऊन नसताना आलात तर मला कामात तोंड टाकायला जागा राहिलीच असती. पण तुझे उपकार मी आयुष्यभर नाही पुढे शकणार. हे बापू, काय लाजितो? अरे आमच्यामुळे ही वेळ आली तुझ्यावर. बापू, हे बापू, हे बापू काय होतंय? बापू, बापू काय होतंय? ओरड पडते. धडधडते छातीत. डॉक्टरांकडे जायचं का? नाही, तुझ्या डोक्यावर अक्षत पडल्याला की बरं वाटेल मला. सज्जनराव गेले. अशी वेळ वैऱ्यावर मी येऊ नये ग. हे बापू, अरे ती माणसंच बरी नव्हती. आपल्याला ती कशी राहिली असती बरं तिथं? हे बाय, जे होतं ते सगळं चांगल्यासाठी होतं असं का नाही विचार करीत तू? झालं गेलं, गंगेला मिळालं. आता कयाला जुनं काढायचं. लते, तयार हो. लते, लते माफ कर ग मला. मला माहिती तुझं आणि हा व्यसन नाही पटत. लोक हसतील ग मला. भीक मागतो ग तुझ्या पुढं. बस बापू, बस झालं भीक मागणं. नका हात जोडू असे. बापू, तुमचा हक्क आहे मायावर. बापू, तुमच्या सुखापेक्षा मायासाठी काय बी जास्त नाही. बापू, सगळं तुमच्या मनासारखं होईल. तुम्ही टेन्शन नका घेऊ. करेन मी हे लग्न. मी हे लग्न नाही करू शकत कामिनी. पण का अभ्या? ढप्पीशी करायचंय का मग? कसं दिसेल तुमचा जोडा भाऊजी? जरा विचार करा. मी जोड नुसता विचार करण्याच्या मनस्थितीत नाहीये मी वहिनी. मला माहितीये भाऊजी, मला माहितीये तुम्हाला नाही करायचं हे लग्न. राहिलं पळून जा ना मग.
हे पाय आता हा एकच उपाय आहे तुमच्या समोर हा. बॅग भरा आणि जा पळून. तुम्ही इथं राहिलात ना तर मग काय लग्नाच्या फोटो पासूनच तुमच्या आयुष्याचा तोल गेला म्हणून समजा. ठीक आहे, आपण पळून जाऊ अभ्या. चल मी तुझी बॅग भरते. चल 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 चल. अभ्या ए अभ्या काय काय तुम्ही कशाला आले इकडं? तयार करायला कशाला? लग्नाला नाही ते तयार आहेत. मी बघतो. नको, मी काय म्हणते, तुम्ही महत्वाचं काम करा. ऐका, ते आत्याबाईंनी सांगितलं होतं लतीची वरात काढायची की नाही, मग बँडवाल्यांना बोलवायचंय ना. हा ते करा करा लवकर. हा फोन करा तुम्ही त्यांना. जा जा जा. ते आत्याबाई ओरडतील ना, त्या आधी जाऊन ते काम करा. तुझं चार्जर आणि पाकिट कुठे? अभ्या, कसलं एवढं टेन्शन घेतलंयस तू? नको पैशाचा विचार करू. हे बघ, माझ्याकडे ना 4-5 हजार रुपयाची कॅश आहे आणि ती सोन्याची चेन पण आहेच की आपल्याकडे. सगळे मिळून टोटल 40-50 हजार रुपये नक्की होते. आणि मग पुढचं पुढे बघू की. आणि माझ्या कपड्यांची तर चिंता करूच नकोस तू. आईच्या घरी माझ्या कपाटामध्ये 4-5 कपाट भरून माझे कपडे आहेत. अभ्या, आता जो भी होगा ना देखा जाएगा. कळलं का तुला? फक्त ना एकच कर, यापुढं कुणाशी बी काय बी बोलायचं नाही. मला गरज आहे बोलायची. एकदा बोलू का मी अभ्याशी? चल. नाही नको, तुम्ही कुणी बी येऊ नका. मी जाते. मला 2 मिनिट बोलायचंय त्याच्याशी. जाय पण ये लवकर. चल अभ्या, चल जाऊ. सॉरी, दुखलं का? मी मसाज करून देते तुला. हा, राहू दे. सॉरी, मी प्रेम मारते. हा, आता काय मालक? आता काय झालं नाही, मोडलं ना ढोलीचं लग्न. आता काय परत होत नसतं हा? आणि मग सेलिब्रेशन विषय का मालक? अरे मंगाव ना फेर आलोच मालक. कालप्या. अरे ये लगा 6. हा झालंय सगळं. ठीक आहे. काय हो? हा झाला की अजून इथंच? चल. जाते कुठं? आलेच. चल 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 चल, उशीर होतोय. चल. त्या ठप्पीच्या पैशांपायी काय अवस्था झाली आहे बघ तुझी. कुठल्या मुडद्याने तुझ्यावरती हात उचलला? कोपरापासूनच हात उघडून ठेवते मी त्याचा. इथं बी किती लागलंय तुला? हे औषध लावते.
बघू. आपल्याकडे वेळ नाहीये जास्त अभ्या. अरे आता तरी घडाघडा बोल माझ्याशी. चल अभ्या, निघूया लवकर. चल. मला बोलायचंय तुझ्याशी. हेच पाहिजे होतं ना तुला? काय? अभ्याशी लग्न. मी जरा बोलू का अभ्याशी? मग बोल ना. एकट्यात. एकट्यात काय बोलायचंय? हे अभ्या, तिला माहित नाही का आपल्याबद्दल? कामिनी, मला बी बोलायचं हिच्याशी एकट्यात. अभ्या, इथं नाही, टेरेसवर. अहो बघूया ना तुमच्या पोटात बसती की नाही अंगठी. तुमच्या पोटात बरोबर बसली अंगठी. तुमच्या मापाची बनवली की काय अंगठी? हो, देवाच्याच मनात होतं का हो यांचं लग्न? खोटं का बोलला तू लोणचं झालं म्हणून? लोणचं नव्हतं झालं, पण काम होईल वाटलं होतं मला. सांगायला पाहिजे होतं तुम्हाला. किती वेळा फोन करून विचारलं मी. काय करणार होती तू? काहीतरी केलंच असतं. काही करत नाही तू. तू मोठा तालेवार ना. तू काय केलं? विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती. किती वेळा फोन करून तुला विचारलं, पैशाचं झालं का, लोनचं झालं का तुझ्या? तेव्हा हो हो म्हणत राहिला. आधीच जर सांगितलं असतं की नाही झालं लोनचं काम तर तेव्हाच बोलले असते ना मी बापूंशी. कदाचित बापू तेव्हाच सज्जनच्या वडिलांशी बोलले असते. काढला असता काहीतरी मार्ग. ढकललं असतं हे लग्न पुढं. हे लग्न झालंच नसतं. किमान भर मांडवात हे लग्न मोडलं नसतं. नाचक्की नसती झाली. माझ्या बापूंच्या तब्येतीला बी काही झालं नसतं. मुद्दाम नाही केलं मी हे सगळं. त्यांना काही बदलणार नाही. बदलू शकतो आपण. काय? तुझं आणि माझं भविष्य. म्हणजे मला वेळ पाहिजे थोडं. आता माझ्या हातात काहीच नाही. हे पाय, मी
पैसे परत करीन व्याजासकट. सगळ्या गोष्टी पैशानं नाही होत. हे बघ, तुलाही माहितीये मलाही माहितीये हे नाही होऊ शकत. काय नाही होऊ शकत? आपलं लग्न. मला बी काही हौस नाही. तेच तर म्हणतोय मी. आपलं नाही पटलं कधी. मुद्दा काय? हे लग्न मोड. मोड? सांग तुला नाही करायचं. का? पण त्यातच आपलं भलं आहे. मी का मोडू पण? अगं कारण मी नाही मोडू शकत. प्लीज. हे सगळं माझ्यामुळे झालंय माहितीये मला. खरं सांगतो मुद्दाम नाही केलं मी. बापूंचे लय उपकार आहेत माझ्यावर. त्यांचं देणं वेळेत नाही देऊ शकलो. आयुष्यभर गिल्ट राहील मला. खरंच सांगतो. आणि स्वतःच्या स्वप्नाच्या मागे लागलो मी. सगळं हाताबाहेर केलं. बँकेनं लोन कॅन्सल केलं. त्या पतपेढ जाऊ दे. ते पाहिजे सगळं असं होईल असं नव्हतं वाटलं मला. खरं सांगतो मला नाही सुचत आहे काही. स्ट्रेस आलाय मला आता. तुला स्ट्रेस आलाय? लग्न माझं मोडलंय. बाप माझ्या मरणाच्या दारात आहे. हसन बदनामी माझी होणार आहे आणि स्ट्रेस तुला आलाय? चूक झाली आहे माझी. नाही नाही म्हणते मी. पण मी बापूंचे पैसे परत करीन. तुझं लग्न लावून देण्याची जिम्मेदारी माझी. खरंच सांगतो तुझं लग्न लावल्याशिवाय भोल्यावर नाही चढणार. मी घेईन ना बापूंची काळजी. सगळं करीन. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेईन शहरातल्या. वचन देतो. आणि त्याच्या बदल्यात मी लग्न मोडायचं? कारण नाही म्हणण्याच्या परिस्थितीत मी नाहीये. पै पाहुणे आलेत गावागावातून. आधीच शोभा झाली आहे त्यांच्या समोर. तिथं बापू हात जोडून उभे आहेत माझ्या समोर. कोणत्या तोंडानं नाही म्हणू त्यांना? प्लीज 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 मदत कर मला. मी मागतो ना बापूंची माफी. त्या पाहुण्यांची माफी मागेन मी. वचन देतो मी तुला. तुझं सगळं हाताबाहेर गेलंय. माझी जिम्मेदारी. मी करण सगळं नीट. बापूंना काही होणार नाही हे स्टॅम्प पेपरवर लिहून देशील मला? चूक नसताना नाही होणार काही. खरंच नाही होणार काही. तू फक्त नाही म्हण. मी करण सगळं. मी ओळखते माझ्या बापूंना. त्यांना नाही झेपणार आहे. पुढचं सगळं करण मी. हॉस्पिटलला नेतो त्यांना. मोठ्या कधी? अटॅक आल्यानंतर? त्यांचं बीपी वर खाली होतं. घशाला कोरड पडतीये त्यांच्या. बापू दुसऱ्या अटॅक कडे जात आहेत जाणवतंय मला. तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे बापू तुझ्या पाठीशी उभे राहिले. कारण स्वप्नांचं मोल आहे त्यांना. पण त्यांनी एक स्वप्न पाहिलं. माझं लग्न. गेली कित्येक वर्ष त्यांनी जोडे झिजवले, अपमान सहन केले फक्त या एका दिवसासाठी. एकच स्वप्न होतं त्यांचं. माझ्या डोक्यावर अक्षता पडलेल्या पाहायच्या. आणि तू काय केलंस त्या स्वप्नाचं? चुराडा. केलेली मदत काढू नये म्हणतात बापू. माझं लग्न मोडलं याचं दुःख नाही मला. पण माझा बाप मनानं तुटला याचं दुःख आहे. माझं लग्न नाही झालं तर मला फरक पडत नाही. पण ते माझ्या बापूंना नाही कळत ना. अरे तोंडाशी आलेला घास गेलाय त्यांचा. पण एका शब्दानं ते तुला काही बोलले नाही. तुला काय वाटतं या सगळ्यातून सावरतील माझे बापू? कसा आहेस रे अभ्या तू? आधी तू कशी येते बघ. आयुष्यात स्वतःसाठी बोलायला शिक आधी. चूक नसताना सॉरी म्हणती. पसंत नसताना लग्नाला होकार देती. मनात नसताना लग्नाला उभी राहती. तू कणाच नाही तुला ना स्वतःची मत आहेत तुला. हट. कधीतरी स्टँड घे स्वतःसाठी. घेतलाय मी तो. माझी फॅमिली हाच माझा स्टँड आहे. आणि एवढं वाटत असेल तर घे तुझा स्टँड. जा आणि सांग नाही करू शकत लग्न म्हणून. नाही म्हणू शकत मी. हे अडकलोय मी. गुन्हेगार आहे मी बापूंचा. दगडाखालीत माझे हात. तुझं नाही आहे ना पण तसं. तू सांगू शकते ना नाही करायचं हे लग्न म्हणून. लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ आहे का ग? हा? काही नाही तर स्वतःच्या सुखाचा तर विचार कर ना. माझ्यासाठी माझ्या सुखापेक्षा बापूंची इच्छा महत्वाची आहे. मी नाही मोडणार त्यांचं मन. तूच काय शेतातलं बुजगावनं जरी समोर आणून ठेवलं ना त्याच्या बिगळ्यात आता माळ घालेन मी. ठरलेलं लग्न मोडलं. आता मला लग्नाकडूनच काय माझ्या आयुष्याकडून पण काही अपेक्षा नाही. फक्त माझ्या बापूंना काही झालं नाही पाहिजे.
त्यामुळे जे ते म्हणतील तेच मी करणार. तू माझा किती बी तिरस्कार करत असलास तरी मला काही फरक पडत नाही, कारण मला ठाव आहे मी हे का करते. माझे बापू वाचतील आणि त्यासाठी माझ्या सुखाची होळी करावी लागली तरी मला चालेल. आपलं लग्न आधी मैत्री ठेवली नाही मी आपली. तू लग्न करायला सांगते मला. मी नाही सांगत. मी कशाला सांगू? मला काही हौस नाही तुझ्याशी लग्न करण्याची, गावात तुझी बायको म्हणून मिरवायची. तुझ्याशी लग्न करून माझ्या पुढे काय वाढून ठेवलंय हे माहितीये मला, पण मला फरक पडत नाही. बापू म्हणतील तसं मी विचार करणं सोडलंय आता. माझ्या नशिबात जे असेल ते होईल. जन्माला घातलं तेव्हा ब्रह्मदेवानं वनवास लिहिलं असेल माझ्या नशिबात तर ठीक आहे. मला तुझा एवढा तिरस्कार कधीच वाटला नाही. अजून वाटेल तुला लग्न झाल्यावर. हे बाकी बरोबर बोलली तू. 60 उत्तराची कानी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण कधी होणारच नाही. कारण आपलं लग्न म्हणजे जोक असेल, जोक. हाच मग तू त्या जोकवर. मला फरक पडत नाही. माझा नकार माझ्या बापूचा जीव घेईल. हेच बोलायला आलती तू इथं? बोलायला नाही, सांगायला आलते. असं नाही की माझी इच्छा आहे, पण फक्त नाईलाज म्हणून मी हे लग्न करते. सॉरी, पण त्यांना आधीच एक अटॅक येऊन गेलाय. त्याच्यासाठी माझा निर्णय मी घेतलाय. तुझा निर्णय तू घे. लग्न झाल्यानंतर बापूंना काही होणार नाही याची गॅरंटी आहे तुला? लग्न झाल्यानंतर काय होणार नाही याची गॅरंटी नाही मला, पण लग्न झालंच नाही तर माझ्या बापूंना नक्की काहीतरी होईल याची मात्र गॅरंटी आहे. माझ्या बापूंना ओळखते मी. माझ्या बापूंसाठी मी या लग्नाला उभी आहे. यायचं की नाही तू ठरव. तुझी मर्जी.